तुम्ही आज दिवसभरात किती ग्लास पाणी पिलात? 2 ग्लास, 3 ग्लास की तेवढेही नाही? मंडळी, थंडीत आपल्याला तहान लागत नाही, हे खरं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, तहान न लागणे हेच थंडीतलं सर्वात मोठं संकट आहे. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने फक्त त्वचा कोरडी पडत नाही, तर किडनी स्टोन आणि हार्ट अटॅकचा धोकाही वाढू शकतो. पण काळजी करू नका, पाणी पिण्याचे काही शास्त्रशुद्ध नियम आहेत. जर तुम्ही हे 5 नियम पाळले तर थंडीतही तुमची त्वचा ग्लो करेल आणि शरीर लोखंडासारखं मजबूत होईल. विशेषतः 5वा नियम तर 90% लोकांना माहीतच नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मुख्य 5 नियम. नियम क्रमांक 1. पाण्याचे तापमान. थंडीत चुकूनही फ्रीजमधलं किंवा माठातलं अति थंड पाणी पिऊ नका. यामुळे पचनशक्ती मंदावते आणि कफ वाढतो. उपाय सोपा आहे. थंडीत कोमट पाणी प्या. कोमट पाणी पिल्याने घसा साफ राहतो आणि शरीरातील चरबी वितळते. नियम क्रमांक 2. उभं राहून पाणी पिऊ नका. घाईघाईत उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट किडनीपर्यंत वेगाने जाते आणि ते नीट फिल्टर होत नाही. याचा थेट परिणाम तुमच्या गुडघ्यांवर होतो. थंडीत सांधेदुखीचा त्रास वाढण्याचं हे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे पाणी नेहमी खाली बसून शांतपणे प्या. नियम क्रमांक 3. गटागटा नाही, घोट घोट पाणी प्या. आपल्या लाळेमध्ये अल्कालाईन गुणधर्म असतात, जे पोटातील ऍसिड शांत करतात. जेव्हा तुम्ही घोटघोट म्हणजे सिप बाय सिप पाणी पिता, तेव्हा लाळ पाण्यासोबत पोटात जाते आणि ऍसिडिटीचा त्रास कायमचा बंद होतो. नियम क्रमांक 4. जेवताना पाणी पिऊ नका. जेवताना किंवा जेवणानंतर लगेच भरपूर पाणी प्यायल्याने पचनाग्नी विझतो. अन्न पचण्याऐवजी पोटात सडू लागतं, ज्यामुळे गॅस वाढतो. त्यामुळे जेवताना गरज पडली तरच फक्त 1-2 घोट पाणी प्या आणि पोटभर पाणी जेवणानंतर 45 मिनिटांनी प्या. 5वा नियम, आणि आता तो 5वा आणि सर्वात महत्त्वाचा नियम. तांब्याच्या भांड्यातील पाणी. थंडीत रात्री झोपताना एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ब्रश न करता हे पाणी प्या. तांब्यामुळे पाण्यात उष्ण गुणधर्म येतात, जे थंडीत शरीरातील वात आणि कफ दोष संतुलित ठेवतात. ज्यांना सकाळी पोट साफ होत नाही, त्यांच्यासाठी हा उपाय रामबाण आहे. तर मंडळी, तहान लागण्याची वाट पाहू नका. आपल्या शरीराला हायड्रेट ठेवा. थंडीत शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी खा हे 5 पदार्थ. जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ आपल्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण थंडीत पाणी पिणं सर्वांसाठी गरजेचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.